खाली राहिला आणि सरळ चेंडू अगदी आपण पाहू शकाल निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. आफ्टरनून सेशन आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष व्हेरी वेलकम करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी स्टँडर्ड सर्व काही ओकेमध्ये या स्पर्धेची रूपरेषा. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुन्हा एकदा अक्षय आहे त्या दिशेने. सॉफ्ट डिसमिसल. झेल क्रमांक 2 अगदी गोदीमध्ये विकेट मिळाली. फलंदाज बाद. फटकेबाजी तर केली जाते परंतु क्षेत्र चुकीचं पाहायला मिळते. निलेश बंद्रे डकवर बाद होईल. आणखी एक विकेटचं पतन. Manoj in the mix. स्कोर कार्ड 1 या अंकांवर अगदी 2 विकेटचं पतन होत आहे. जगदंब स्पोर्ट्स शिवनसैभ म्हणायचं झालं तर आठवते जगदंब ट्रॉफी काय जबरदस्त पद्धतीने सुरेश घरत आणि त्यांच्या तमाम सहकार्याने एक दर्जेदार क्वालिटी राखली होती आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे कसं असावं याचं उदाहरण दिलं होतं. तेच आयोजक करते फलंदाजीच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. स्कोर रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूने अतिशय वेग पकडलाय आणि अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4 4 रन्स. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धाव फलक ऑन साइडला खेळला होता. तेवढा जोर नव्हता परंतु इंटू द गॅप मध्ये गेला आणि आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि फास्ट आउटफील्डवर चेंडू अगदी ट्रॅव्हल होत असताना चांगल्या पद्धतीने फोर्सने निघून गेला चौकाराकरिता. ओहो यावेळेस अगदी आपण पाहू शकाल यस्ट्यांच्या मधोमध सापडलेत. लाईन परिपूर्ण मिस केली. पहिल्या षटकामध्ये म्हणायचं झालं तर जवळजवळ 3 गडी बाद झालेत. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. आयाराम गयाराम तू चल मैं आया. पाच या अंकांवर धावफलक आहे. जवळजवळ 3 धक्के मिळालेत या षटकामध्ये. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. कुठलाही फलंदाज तग लावून ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीयेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा अंतिम सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला अगदी सुरुवात होणार आहे. पहिला सामना असेल काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि ऐकावदेवी वरठापाडा. हा पहिला सामना दुसऱ्या फेरीतील पाहायला मिळेल. तदनंतर ओमसाई सकवरचा संघ संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर तिसरा सामना असेल ऐगावदेवी सकवर गावठणचा संघ चालू सामन्यातील विजयी संघाशी खेळताना. असं दुसऱ्या फेरीतील शेड्यूल असेल. बॅटर मैदानाच्या दिशेने सुरेश घरत गोलंदाजी ट्रॅकवर या सेकंड स्पेल मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज धावत पळत आले होते परंतु चेंडूपासून हलकेसे लांब राहिले. सिंगल येते पुन्हा एकदा सुरेशच्या बॅटमधनं. एक सिंगलच्या मदतीने सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. बघा पॉवर प्ले मध्ये 3 गडी बाद झाल्यात म्हणजे थोडंसं इथून कुठेतरी बाय मिस्टेक होते आणि कुठेतरी जी धावसंख्या घ्यायची आहे ना त्या धावसंख्येच्या बाबतीमध्ये हलकीशी कमतरता हे अगदी आपल्याला पाहायला मिळते. सूरज मातेरा यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल तर स्ट्राइक एंडला सागर याला अगदी आपण पाहू शकाल. ऑन साइडला खेळला. बॅकफुटला खूप चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धाबा 4. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इंटू द फेन्स. चौकार. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भाई
चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 10 या अंकांवर 10 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. 10 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर सूरज मातेरा इथून सुसज्जित होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, परिपूर्ण लाईन मिस केले. आता ही दमछाक, पट्टीवरून गाडी पूर्णपणे खाली उतरले. विकेटचं पतन एका मागोमाग एक रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट गेल्यात. आणखी एक विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 10 या अंकांवर 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिझनला त्याकरिताच एक क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि चांगलं कर्णधार पद अगदी आपण भूषवत असताना मैदानाच्या दिशेने चांगली कॅप्टन्सी झाले. कारण की ठाऊक आहे त्या दिशेने अगदी क्षेत्र थोडंसं आखूड आहे म्हणून तिथेच अगदी एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एक धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 या अंकांवर ही धाव संख्या ही आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. 11 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर सूरज मातेरा. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. सुरेशच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आहे. एक सिंगल धावाले. एकच धावेवर हे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर सूरज मातेरा इथून सुसज्जित होईल. म्हणजे धावसंख्या इथून घेण्याचा प्रयत्न, कारण की विकेट्स खूप मोठ्या प्रमाणात गेल्यात. जवळजवळ आतापर्यंत आपण पाहू शकाल 5 गडी बाद झाल्यात. 12 अंकांवर स्कोर कार्ड आहे. पुन्हा एकदा 6वा धक्का बसेल. आणखी एक विकेटचं पतन. कुठलाही फलंदाज तग लावून ठेवत नाही या मैदानाच्या दिशेने. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. आणखी एक विकेटचं पतन होईल. हा बसेल 6वा धक्का. जवळजवळ येस अनंताची मातेरा आपणास विनंती करेन आपण या समोरच्या दिशेने धावत पळत. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. इथून 2 षटकांचा खेळ अगदी समाप्त झालाय. 6 धक्के बसल्यात आणि अगदी इथून 12 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळतंय. वाघोबा स्पोर्ट्स मेडापाटाब आणि जगदंबा स्पोर्ट्स शिवनसैब या 2 संघादरम्यान हे अगदी सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही सूचना आहेत ज्या मात्र रुपयाची बागी देत आहेत मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत धावफलक बोर्डवर 12 या अंकांवर. एक नियम आहे जो आपण पाहू शकाल. स्वीपर कव्हरच्या रिजनमध्ये जो चिंच आहे ती थोडीशी पुढ्यात आहे. जर त्याला चेंडू डायरेक्टली जर लागतोय, जर ट्रॅव्हल होत असेल तर तो षटकार दिला जाईल. याची दक्षता सर्व संघाने आणि खेळाडूंनी घ्यायची आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड जवळजवळ आहे 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ अजून सुद्धा शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होणार आहे. हलकासा ब्रेक आलाय, हलकासा व्यत्यय. आपण घेऊया एक डीजे सॉन्ग आणि सॉन्ग नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद. आपला
क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या बाकीच्या खेळाडूंनी आणि जो सबस्टिट्यूट खेळाडू आहे तो जाईल आतमध्ये. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. तिसरा स्पेल खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी कंट्रोल ठेवलं या मॅच मध्ये. वाघोबा स्पोर्ट्स बेडाफाटा ब या संघाने योग्य त्या दिशेने गोलंदाजी विथ द बॉल आणि विथ द बॅट या दोघांना साथ देणारी ही खेळपट्टी आतापर्यंत पाहायला मिळाले आणि अगदी हा प्रतिसाद परिपूर्ण गोलंदाजांचा सुद्धा आहे. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं 55 धावा या परिपूर्ण आणि एक आगळं वेगळं चित्र होतं. ती मॅच सुद्धा आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आहे. एका चेंडूवर 8 धावांची आवश्यकता असताना वाईटच्या रूपाने चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा एक वाईट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार आणि ते मॅच सुद्धा बॉन झाले. संघर्ष स्पोर्ट्स भिनारा संघ. तर आतापर्यंत धावफलक बोर्डवर आहे 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर किशोर मातेरा या गोलंदाजाला आणलंय. आता किशोरची गोलंदाजी इथून कशी असेल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट ठेवला गेलाय. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑन. तदनंतर वाईटिश मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग मध्ये घेतला गेला आणि तदनंतर थर्ड मान 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. गतीमध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषाकत लगत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु इन मोमेंटला चेंडू अगदी फ्लाय होत असताना चौकाराकरिता 4 धावा मिळतील. सुरेश घरच्या बॅटमधनं चौकार. या 4 धावा येतील. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या अंकांवर चौकाराला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार चेंडूला धाडलं आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. वाईटिश एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेने अगदी हलक्याशा हाताने खेळला. चकवा दिला या चेंडूने आणि आता अगदी लॉंग चेस होत आहे. चेंडूला आतमध्ये रोखलंय लॉंग स्टॉप रिझनला. या 2 धावा पुन्हा एकदा परिवर्तित होत असताना सुरेश घरत अगदी सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये नाही आहेत परंतु अगदी एक उद्गार आले होते त्यांच्या सुद्धा मुखातून की आम्ही क्रिकेटला एन्जॉय करण्याचं काम करतोय आणि तेच अगदी महत्वाचं आहे. आणि जवळजवळ या संघाचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. पॅकरची भूमिका ते सुद्धा निभावत आहेत. एक चांगला व्यक्तिमत्व आणि तोच मैदानाच्या दिशेने फलंदाजी करत असताना पण या आयुष्याच्या धावपळीच्या दकादकीच्या जीवनामध्ये एक जबाबदारी सुद्धा असते प्रत्येक माणसाच्या माध्यमातून. या जबाबदारीतून वेळ मिळत नसतो परंतु जसा वेळ मिळतो तसा क्रिकेटचं माध्यम अनुभवायचा प्रयत्न आनंद लुटण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल धाव आले. चांगला फटका होता ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता इथून पाहायचं झालं तर जवळजवळ या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत 7 धावा आल्यात. हे तिसरं षटक आहे. प्रयत्न झालाय की धावा एकवटण्याचा. किशोर मातेरा या स्पेलमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल तर स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर अजित भोईर यांना अगदी आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुसज्जित होईल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय. फटका तर सुंदर आहे परंतु अक्षय याने काय जबरदस्त झेप घेतली. अप्रतिम झेल आणि जवळजवळ या इनिंग मधील हा तिसरा झेल त्याच्या माध्यमातून टिपलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज हाय लेवलवर आणि हाऊस द जोश. त्या ठिकाणी अक्षय जाधव म्हणतोय यस सर हाय आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अंगात आलं कसं मनात झालं. अंगात आलं कसं मनात झालं. मजा करूया जरा जरा मजा करूया जरा जरा. स्कोर कार्ड आतापर्यंत 19 या अंकांवर आहे. आता अगदी पाहायचं झालं तर इथून नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने येईल. जवळजवळ 7वा धक्का लागलाय. नितीन सवर आहे नावामध्ये. सवर सावरायचं आहे संघाला, सावरायचं आहे डावाला.
ते सावरलं जाईल का, परंतु काय अफलातून झेल होता. रिप्लायमध्ये सुद्धा आपण पाहिलं, अगदी हवेमध्ये फ्लाय झाले आणि अगदी जो चेंडूने फोर्स येत होता ना, त्याच फोर्सने अगदी निघून आले आणि चांगल्या पद्धतीचा झेल हा परिवर्तित झाला. विकेट मिळाली, महत्त्वाची विकेट होती, कारण की पार्टनरशिप अगदी बिल्ड होत होती. पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर अगदी ब्रेक सुद्धा होते. धावफलक 19 या अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला. आता दर्जेदार स्ट्रोक आहे. इंटू द गॅप, वाईडिश काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मध्यात चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 6 आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. चांगला स्ट्रोक होता. आल्या आल्या अगदी नितीन सवरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक करायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय. षटकाची सुद्धा झाली इथे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर आहे, ते म्हणजेच 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन अ कार्ड. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आता शेवटचं अंतिम षटक हे शिल्लक असेल. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर असणार आहे हे सुद्धा पाहणं योग्य. चला प्लीज एकत्र येऊ नका, ऑलरेडी खूप उशीर झाला या सामन्याला. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, ही कळकळीची विनंती. स्कोर कार्ड बोर्डवर अगदी आहे, ते म्हणजेच 25. आता शेवटचं अंतिम षटक असेल. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये मिस्टर रोनक मातेरा या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश सलामीला आला होता. तो अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने आहेत. जवळजवळ 7 गडी बाद झालेत, म्हणजेच फलंदाज येताना जाताना त्याने पाहिलेत. आतापर्यंत सेट फलंदाज आहे आणि अगदी स्कोर कार्ड बोर्डवर जवळजवळ 25 या अंकांवर 25. आता शेवटचं अंतिम षटक इथून रोनक मातेरा या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय, जिथून स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश करत आहे. आता इथून ट्रॅक चेंज करावं लागेल. महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्यात या दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला सुरेश गरजच्या बॅटमधनं फटका तर सुंदर आहे, परंतु त्या दिशेने आकाश आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. इथे मिळाली विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेट गिरता हुआ एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. चला महिला वर्ग त्या ठिकाणी आहेत. जो महिला कक्ष सेपरेटली आरक्षित आहे, ज्या ठिकाणी जे खेळाडू रसिक किंवा प्रेक्षक राजा बसले असतील, आपण खुर्च्या खाली करून द्यायच्यात. बाकीचे जे स्टँड्स आहेत त्या दिशेने आपण येऊन पहा. चला, जे प्रेक्षक वर्ग किंवा जे खेळाडू बसले असतील आपण खुर्च्या खाली करून द्या. महिला कक्ष सेपरेटली आरक्षित आहे त्या दिशेने. सो आपण बाकी जे स्टँड्स आहेत त्या दिशेने जाऊन बसा, ही सर्वांना विनंती. स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर आहेत 25 या अंकांवर 25. विकेट मिळाले. आता जवळजवळ जे धक्के बसल्यात ना, 8 गडी पास झालेत. निलेश आतापर्यंत दबाने बॅटर मैदानाच्या दिशेने हलकीशी मिस्टेक एसटीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आता इथून पंचांच्या सिग्नलचा वेट राहील. यस, व्हाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन अ कार्ड. 27 धावा या स्कोर कार्डवर जॉईंट झाल्यात. 1+1 2 अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक आतापर्यंत बोर्डवर आहे 27 या अंकांवर. 3.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धक्के बसल्यात. अजून सुद्धा पाहायचं झालं तर धावा घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. फुलटॉस आहे, परंतु अगदी दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या दिशेने क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं आणि चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते, परंतु हलकीशी मिस्टेक झाली. गाडी उशिराने पोहोचली आणि तेवढाच वेळ अगदी हवा होता दोन्ही फलंदाजांना. धावत पळत अगदी या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. वेलकम वरदान अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत या ठिकाणी. आपण ते सुद्धा पाहू शकाल. त्यांचं सुद्धा स्वागत असेल आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत स्कोर कार्ड बोर्डवर आहे 29 या अंकांवर हे धावफलक. 29 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. या स्पेलमध्ये रोनक
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा विकेटचं इथे होईल पतन, कारण की सरळ यष्ट्यांना जाऊन हा चेंडू आदळलाय. विकेट मिळाली, फलंदाज बाद. जवळ हा बसेल 9वा धक्का तंबूच्या आशयाला. 9 धक्के बसल्यात आणि धावफलक कन्व्हिन्सिंग तर नाहीये, परंतु आतापर्यंत एका फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा हा प्रयत्न आहे जगदंब स्पोर्ट्स शिवनसई ब या संघाचा. आणि इथून स्कोर कार्ड आतापर्यंत जवळ 29 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतं. 29 धावा स्कोर कार्ड लागलेत. 9 गडी आतापर्यंत बाद झालेत. रवींद्र भोईर हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत वरदान यांच्या माध्यमातून. प्राक्तन याला सुद्धा आपण पाहत आहे. व्हेरी वेलकम असेल आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवनसईकर अगदी या ठिकाणी दाखल झालेत. मागीलच आठवड्यामध्ये आई गावदेवी चषक शिरवलीच्या मैदानावर खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवला होता. रनरअप ठरले गेले होते. ऑन साईडला खेळलाय. आता इथे स्ट्रॉंग फिनिश केला जाईल. शेवटच्या चेंडूवर गोडवा निर्माण केला जातोय आणि अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. तब्बल 33 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावा अजून सुद्धा या षटकामधील आपण पाहू शकाल. जवळ 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 33 धावा स्कोर काढावं लागल्यात म्हणजेच प्रयत्न झालेत आणि या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमध्ये अगदी जे टेलहँडर्स आहेत ना ते अगदी धावा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि धावा एकवटण्याच्या या प्रयत्नामध्ये खूप चांगल्या पद्धतीची अगदी ही फलंदाजी होत आहे. धावा कशाही पद्धतीने होत, परंतु धावा येणं महत्वाची भूमिका, ज्याने कॉन्फिडन्स लेवल हा वाढला जाईल आणि त्या कॉन्फिडेंटली जर खेळ झाला तर इथून योग्य त्या टोटलपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. स्कोर कार्ड आतापर्यंत 33 या अंकांवर 33. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर रोनक इथून सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि जिथे क्षेत्ररक्षक आहेत स्थित विकेटचं इथे होईल सुद्धा पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागते आणि ऑल विकेट्स डाऊन. या ठिकाणी ही स्थिती अगदी आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद. अजून सुद्धा 9 गडी बाद झालेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि 1 गडी बाद अजून सुद्धा आहे. जवळ एवढे धक्के बसल्यात ना की स्कोररला सुद्धा शोधावे लागतात की किती विकेट्स गेल्यात, कारण की फलंदाज येत आहेत फलंदाज जात आहेत, म्हणजे सर्वांना खेळण्याची संधी मिळाली. स्मिता असे आहे डगआउट मध्ये सुद्धा. तरी कोणी असं म्हणणार नाही की आम्हाला आमदार चषकामध्ये शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. स्कोर कार्ड आतापर्यंत 33 या अंकांवर. ऑन साईडला खेळला गेलाय. ग्राउंडेडली स्ट्रोक जिथे अगदी पाहायला मिळतोय. 1 धाव इथे कंप्लीट झालाय. दुसरा धावेकरिता प्रयत्न. आता मात्र ऑल विकेट्स डाऊन होतील. ऑल आउट जगदंब स्पोर्ट्स शिवनसई हा संघ आणि 34 या अंकांपर्यंत हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष्य असेल ते 35 धावेंचं इथे समोर ठेवलं गेलंय. वाघोबा स्पोर्ट्स मेढापाटा ब या संघाला या मॅच मध्ये वॉन व्हायचं असेल तर बनवावं लागतील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 35 धावा. बघा लक्ष्यांचा पाठलाग तेवढा तर कन्व्हिन्सिंग तून पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. ही सेकंड इनिंगची गोष्ट असेल, परंतु ज्या धावा लागल्यात ना त्या कॉन्फिडंट अगदी वाढवतील, कारण की सुरुवातीमध्ये विकेट एका मागोमाग एक गेले होते. ऑल विकेट्स तर डाऊन झाल्यात, परंतु हे फाईट करण्याकरिता अगदी धावा आहेत. म्हणजे या 35 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. घेऊया एक संगीत आणि तदनंतर एक टॉस सुद्धा केला जाईल. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा कर्णधार चला आपण या. आई गावदेवी बरठापाडा संघाचा चला आपण सुद्धा या. नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने केला जाईल. जोपर्यंत नवीन सामन्याला सुरुवात होईल आपण सेकंड इनिंग करिता अगदी ऐकणार आहोत. पुन्हा एकदा एक गुड आवाज. शाहिद शेख या ठिकाणी जॉईन झालेत आफ्टरनून सेशन मध्ये. मायक्रोफोन त्यांच्याकडनं सुपूर्द करतात. धन्यवाद. हॅलो.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार आपण या. थँक्यू. चला दोन बॅट्समन मैदानात तुम्ही लवकर जा. पहिली इनिंग ही समाप्तीला आल्यानंतर सेकंड इनिंग करता आपण वळतोय, जिथे टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच 35 धावांचं 35 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. फलंदाजी करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये आलेत, अर्थात अक्षय जाधव आणि त्यांच्या जोडीला चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या, जे टॉस केले जाईल आल्यात तर आपण टॉस करून घेऊयात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षकाला निवडला, टिपलाय झेल आणि परतवळे फलंदाजाचा खेळ. बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवरती मिळाले विकेट, खेळाडू बाद गॉन. या प्रकारची जाधव यांच्या शुभ हस्ते केला जातोय नाणेफेकीचा कॉल. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि त्यांच्या अगे साई गावदेवी वरठापाडा या दोन संघादरम्यान ही लढत दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 1. हेड असा टेल असा कॉल आहे आणि दॅट्स अ टेल. काटा असा झालाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. पहिला सामना अगदी आपण जिंकलात, कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. अजून सुद्धा इथून लेवल हार्ड होत जाणार आहे, कारण की समोरचा संघ सुद्धा वॉन झालाय. काय टार्गेट असेल समोरच्या संघाला, कितपर्यंत रोखाल? आणि कमीत कमी 25 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेत? नाही, सेम प्लेइंग इलेव्हन आपण असणार आहे. सो एकंदरीत काय म्हणाल संघाला आजच्या दिवसामध्ये क्वालिफिकेशन व्हायचं असेल तर जे प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये नाही झाले ते प्रयत्न या सामन्यामध्ये व्हायला पाहिजेत? नक्कीच. कुठेतरी मी बॅटिंगमध्ये थोडंसं कमी पडलो, तर आता बॅटिंगमध्ये 100% द्या असंच मी सांगू. बॅटिंगकरिता 100% द्या असं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. स्टॉच जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे, त्यांनी म्हटलं 30 ते 35 धावा, तर तुम्ही कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40+ नाही तर 50. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेत? नाही. सेम प्लेइंग इलेव्हन आहे. दोन्ही संघांना देईन शुभेच्छा. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत आले. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट असा निर्णय त्यांनी घेतलाय आणि जिथे आई गावदेवी वरठापाडा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळाला. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा शाहिद शेख यांचा आवाज अगदी आपण ऐकणार आहोत. ओ टू यू. थँक्यू. काय स्ट्रोक केलाय, बॉलला सरळ फेकून दिलाय ऑन साईडला डीप मिड विकेटच्या डिशेमध्ये. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना सचिनच्या माध्यमातून चेंडूला फेकला गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक बिग हिट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने ऑफ साईडला टॅप केले. क्षेत्ररक्षक आल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरचे. जोपर्यंत बॉलवरती सोपवतील तोपर्यंत जर पाहिला तर एक धाव कंप्लीट केलेत. काय स्ट्रोक होता मगाचा, आपण जर पाहिलात ना बॉलला प्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये असल्या कारणाने बॉलला डायरेक्टली गार्डनच्या प्लॉटमध्ये पाठवलं आहे. या बॉलवरती सिंगल आली आहे. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळी जर पाहिला तर थोडंसं ऑफ साईडच्या दिशेने चांगला बॉल पेश केला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक करत असताना इथे पाहायला मिळते गोलंदाज आपण जर पाहिला तर अक्षय जाधव
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंब स्पोर्ट्स शिवनसी बी टीम तो बिलॉंग करतोय आणि आपण पाहतोय षटकातील पुढील बॉल दूर फेकण्याचा प्रयत्न चालवला आहे. अगदी आपण जर पाहिला तर खूपच लांब आहे. पंच वळून दर्शवत आहेत, वाईटचा इशारा करतात. या वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल फलकावरती 8 रन्स ऑन दी कार्ड. 8 धावा या फलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी कार्ड आपण पाहू शकतायत. भलं मोठं आव्हान तर नाहीये. थोडंसं लो स्कोरिंग थ्रिलर मॅच आपल्याला पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना, हा देखील प्रश्नचिन्ह राहील आहे. ऑनसाईडच्या दिशेने आडवा पट्ट्याच मारण्याचा प्रयत्न इथे चालवला होता फलंदाजाच्या माध्यमातून. थोडंसं फिल्डिंगमध्ये आपण जर पाहिलं तर विकेट किपरने थोडंसं मिस केलात आणि अगदी बॉल जोपर्यंत फ्लाइंग सेफकडे गेलाय, क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत जर पाहिला तर फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे स्थिर, अर्थात 8 या धावसंख्येवरती. पहिलं षटक हे प्रगतीपदावरती असताना अक्षय जाधवच्या षटकातील अंतिम आणि शेवटचा बॉल घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय राईट नाम ओव्हर द विकेटने. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे त्या एरियामध्ये आणि बॉल निघून गेला सर फ्लॅट. 6 धावांनी करता ठोकलाय सिक्सर. 6. छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, टी म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीच तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे इंत चिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक चांगला स्ट्रोक आलाय अंतिम बॉलवरती. षटकार ठोठावलाय. टीमची टोटल धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमची पण जर पाहिली तर धावसंख्या आहे फलकावरती 14. 14 रन्स ऑन दी कार्ड. 14 धावा या पहिल्या षटकात अगदी करून आपण पाहायला मिळत आहे. थोडीशी गाय करायची विनंती करतो. आपल्याकडनं जेवढी गाय होईल ना तेवढी गाय करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये सामने परिपूर्ण करायचे आहेत. त्यासाठी विनंती करेन, आपल्याकडनं जेवढी गाय होईल ना तेवढी गाय करणं गरजेचं आहे. फिल्डिंगची विवरचना आपण इथून जर पाहिली तर डीपमध्ये ऑफ साईडला 2 खेळाडू समास असावा. एक खेळाडू डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिला तर ऑन साईडच्या दिशेने अगदी 3 खेळाडू डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेडी होत आहेत. पहिला बॉल करण्यासाठी गोलंदाज रोहित जाधव. षटक क्रमांक 2 त्यासाठी आमंत्रित केलंय. हो, यावेळी आतमध्ये बॉल होता. टप्पा पाडून आतमध्ये येणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी त्या बॉलवरती एक हलकेशा हाताने खेळून सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते टीमची 15 रन्स ऑन दी कार्ड. 15 धावा या फलकावरती आहेत. 35 धावांचं आव्हान समोर चेस करत असताना द्वितीय फलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 15 रन्स ऑन दी कार्ड. प्रो प्लेच्या माध्यमातून जेही प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. एक चांगलं नेटवर्क ज्याच्या माध्यमातून आपण ओळखतो क्लिअरिटीचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीने लेन त्यांना लाईन आपल्याला पाहायला मिळते. अगदी लोअर फुल टच बॉल, फलंदाजाला फसवणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही फलंदाज विचार करत असेल हा बॅटवरती बॉल येईल, परंतु तसं काही होत नाहीये. बॅटवरती बॉल आला नाही आणि थोडंसं मागे राहिला आणि त्याचंच कारण की काय, बॅटवरती बॉल आला नाही. चांगलं गोलंदाजीचं प्रत्येकरण इथे दर्शवलंय. अगदी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी जी असते तिथे एक्झिक्यूट करून दाखवलंय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅट चेंज, विकेट किपरने ठिपला झेल, परतवले फलंदाजाचा खेळ. बॅक टू दी पवेलियन मिस्टर अक्षय जाधव. बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू.
यू महत्त्वाची विकेट होती ती इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी खचल्याप्रमाणे फलंदाजी चालू होती. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न चालवला होता आणि तिथे फसलेत. अगदी बॅटची आउटसाईड एज घेऊन सरळ बॉल निघून गेला विकेट. किपरच्या हातामध्ये एक चांगलं विकेट किपिंग देखील म्हणता येईल. अगदी कॉन्सन्ट्रेशन त्या शेवटपर्यंत बॉलवरती राहिलं आणि त्याचंच कारण इथे फलंदाजाला परतवलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 5 वरती रोनक. शॉर्ट बॉल हुक केले. पुन्हा एकदा बंदूर पाहिला टीममध्ये खेळाडू आहे डीप मिड विकेट. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचलाय तोपर्यंत जर पाहिला तर जोपर्यंत थ्रो येईल मिळत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16-16 या कड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. हे दुपारचं सत्र, या दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद लुटण्यासाठी भरपूर दूरवरनं देखील आल्यात. काही प्रेक्षक वर्ग आपण पाहतो खूप दूरवरनं देखील आल्यात. त्यांचंही सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय सिक्सर. 6. सचिनच्या बॅटमधनं अफलातून स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. म्हणतात ना आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. एक म्हणजे आनंदाचा क्षण आणि दुसरं म्हणजे अंडाचा कण. आणि फुलटॉस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून हा वाया कधीच घालवायचा नसतो हे दर्शवलंय सचिनने. काय स्ट्रोक होता, अफलातून टायमिंग सहित खेळला गेला. बॉलला फेकून दिलात. आपल्या मायबाग प्रेक्षकांना स्वागतासाठी रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल राईट फोर्थ विकेटने स्लॉटमध्ये बॉलला होता. तिथे असल खेळण्याचा प्रयत्न लॉफ्टेड ड्राईव्ह केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आला डीपमधनं लॉंगॉनचा जोपर्यंत फील्ड करेल 2 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग मिडून द विकेट अफलातून दर्जाची आहे आणि त्याचंच कारण षटक समाप्ती झालं आहे. आणि षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 2 षटकांच्या समाप्ती रकेस धावसंख्या आहे 24-24. विजयाकरता इथून जर विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल 11ची गरज हे समोर आहे. एक छोटासा ब्रेक. मैदानामध्ये जोपर्यंत पाणी जातोय तोपर्यंत आपण ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेच येऊ मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. मैदानामध्ये गेलं पाणी. कोणत्या टीमची बदलेल कहाणी हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. इथे 12 बॉल विजयाकरता 11ची गरज आहे. हा षटक खूप इम्पॉर्टंट ठरेल. फिल्डिंग संघ करणारा विचार करतील या षटकामध्ये कमीत कमी धावा ठेवण्याचा प्रयत्न चालू असेल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथवरती फलंदाजाला फसवणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या लेंथवरती पहिलाच बॉल रुबाबदार फेकलाय गोलंदाजाने, अर्थात दीपक हरवटे. आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल हाताला साडी राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल पुल केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आल्यात लॉंगॉनचे जोपर्यंत फील्ड करतील. दुसरी धावेचा कॉल दिला. दुसरी धाव पूर्ण होईल का? यस. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 म्हणजेच 26-26 रन्स. विजयाकरता 10 बॉल शिल्लक आहेत. 9ची गरज आहे. 10 बॉल 9 हे सामन्याचं समीकरण. तुमच्याकडे स्कोर जास्त नाही आहे, त्यासाठी तुम्हाला डिफेंड करायचं असतील तर छोट्या मोठ्या गोष्टी खूप मायने राखतील. यावेळी वेगळंच काहीतरी घडलं तर ते बॉल कदाचित हातामधून निसटला गेला आणि त्याचंच कारण इथे सध्या पंच डेड बॉल घोषित करतायत. अगदी इथून जर विचार केला तर गरज आहे ती म्हणजे 10 बॉल 9ची. हा षटक हे 4 बॉल राहिलेत या षटकाचे. हे खूप महत्त्वपूर्ण चेंडू आहेत. रेडी होत आहेत. षटकातील पुढील बॉल शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फील्ड करतील त्यांच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषा बॉल पार निघून गेलाय. 4 धावांकरता आलाय पण बाउन्स. हो 4. थँक्यू. विजयाकरता इथून 5 धाव्यांची गरज आहे. तुमच्याकडे बॉल आहेत 9 आणि गरज आहे 5ची.
खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने दर्शवलीत आणि ते फलंदाजी त्याच अनुषंगाने आल्यात। यावेळी झेल टिपण्याची संधी होती ती देखील मिस केल्यात। अगदी आपण जर पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन नाही आहे या खेळावरती आणि त्याचंच कारण की काय इथे झेल देखील सुटला जातोय। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 31 रन्स ऑन दी कार्ड। विजयाकरता अजूनही 4 धावांची गरज आहे। षटकाराची पुढील बॉल खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीने फर्निचर होते डिस्ट्रॉइड। विकेटचं होईल पतंग। खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला। बॅक टू दी पवेलियन गॉन। थँक्यू बॅट्समन। आपण लवकरच्या मैदानामध्ये घाई करायची विनंती करतोय। बॅट्समन लवकर। थँक्यू। सर्व संघांनी नोंद घ्या। तुमचा बॅट्समन असतो तो तयार ठेवायचा रेडी ठेवायचा जेणेकरून आपला टाईम वाचेल। त्यासाठी विनंती करेन जोही तुमचा फलंदाज यानंतर उतरणार असेल तो आपण रेडी ठेवायचा आहे। अगदी नवीन फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय अनंत। फलंदाजाला शॉर्ट बॉल ऑनसाईडच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न चालू आहे। डीपमध्ये खेळाडू आले जोपर्यंत बॉलवरती झोपवतील थोडंसं फंबलिंग झाल्यानं आणि फंबलिंगवरती फायदा नक्की होणार अपोजिट टीमला आणि ते सध्या तेच होत असताना पाहायला मिळते। जिथे एक धाव होती तिथे इथे दुसरी पळून काढली जातात आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 33 रन्स ऑन दी कार्ड। विजयाकरता इथून बॉल बाकी आहेत 6 आणि गरज आहे ती म्हणजेच 2 धावेंची। 6 बॉल 2 हे सामन्याचं समीकरण। कालच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड झाल्या होत्या। टीम शिरवली बच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये धावसंख्या डिफेंड झाली होती 6 बॉलमध्ये 7। ह्यावेळी चित्र वेगळं आहे। ह्यावेळी चित्र असं आहे 6 बॉल 2ची गरज आहे। तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे। तुमच्याकडे जर आत्मविश्वास जर असेल ना तर तुम्ही धावा नक्की डिफेंड करू शकता। त्यासाठी तुमचे प्रयत्न प्रतिस्पर्धात लावून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल। फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन षटक आहे आणि 6 चेंडूमध्ये 2ची गरज आहे। नवीन षटकात आणण्यासाठी सागर कोणार आलेत। षटक क्रमांक शेवटचं अंतिम हाताळण्यासाठी 6 बॉल बाकी आहेत 2ची गरज आहेत। वरियात मॅचकडे जिथे रेडी झाल्यात रिझ्यूम होईल गेम पुन्हा एकदा आपण जर पाहिलात रेडी होत आहेत सागर कोणार। षटकातील पहिला बॉल फुल टच पद्धतीने होता त्याला सरळ अलाउंड दी ग्राउंड खेळला आहे आणि तिथे मिळाले 1 धाव। हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा स्पोर्ट्स मेळाफाट आपल्याला पाहायला मिळतोय जिथे गरज आहेत 5 बॉल 1ची। विजयाकरता धावसंख्येची गरज आहे 5 बॉल 1। फिल्डर्स क्लोजली गेले जात आहेत कारण सिंगल द्यायची नाही आहे। फिल्डिंग करणारा विचार करत असेल इथून कुठल्याही प्रकारची रन द्यायची नाही आहे जेणेकरून आपण थोडंसं अजूनही क्लोजमध्ये जाऊ शकतो। त्या व्यतिरिक्त विचार करत असेल फलंदाजी करणारा टीम आसानीसे जर एक धाव आली तर खूप चांगल्या पद्धतीने ठरेल। येथे काहीतरी दडपण आपल्याला पाहायला मिळतोय। पावलांमध्ये व्यवस्थित समन्वय नाही होत आहे आणि त्याचंच पृथ्वीकरण सुद्धा पुन्हा एकदा रनअपमध्ये पाहायला मिळतील। विजयाकरता गरज आहे 5 बॉल 1ची। 5 बॉल 1 हे सामन्याचं समीकरण आहेत। रेडी होत आहेत राईट आर्म मोर द विकेटने। सरळ खेळलाय इथे फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत। इथे गरज आहे 4 बॉल 1ची। जरूर 70% चान्स बॅटिंग करणाऱ्या संघाचे आहेत। 30% चान्स हे क्षेत्ररक्षण करणाऱ्यांच्या टीमच्याकडे आहेत परंतु 30%ला जर 100% कंप्लीट करायची असतील तर तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा खूप गरजेची गोष्ट आहे आणि आत्मविश्वासाने सर्व काही तुम्ही एक्झिक्यूट करून दाखवू शकता।
ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, बॉल निघून गेला आहे आणि विजयाचा शिक्का मोहरतब केलाय टीम आहे वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा संघ इथे वॉन झालाय. कॉंग्रॅच्युलेशन असेल येणाऱ्या पुढच्या फेरीसाठी आणि कौतुक देखील करतो फिल्डिंग करणाऱ्या टीमचं अर्थात शिवनसई ब संघाचं. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दीपक आपण या.